काय सुंदर आहे ही जागा. हाय गाईज, मी आहे दीप्ती. मी आहे हितेश. ती सुंदर जागा बघण्यासाठी निघालो आम्ही 5 वाजता पुण्याहून आणि छोटे छोटे ब्रेक घेत पोहोचलो आम्ही महाबळेश्वरला. हा होणार होता आमचा नेक्स्ट 4 डेजसाठीचा स्टे. आणि फ्रेशनअप वगैरे होऊन निघालो आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनसाठी आणि ते होतं अतिबळेश्वर महादेवाचं मंदिर. जितकं सुंदर आणि प्राचीन मंदिर हे आहे तितकंच सुंदर याची वाईबसुद्धा आहे. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो त्याच्या समोर असलेलं महाबळेश्वरचं मंदिर. आणि हेच ते मंदिर आहे गाईज, ज्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जमिनीवर झोपले होते. ह्याच मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांची सोन्याच्या नाण्याने तुलनासुद्धा केली होती. तिथे ही सगळी माहिती दिलेली आहे, आपण वाचू शकतो. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. आणि त्यानंतर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही तिथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर असलेलं पंचगंगा मंदिरसुद्धा पाहिलं. ह्या मंदिरात तर कृष्णा, वेणा, कोयना, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा संगम आहे. म्हणजे जन्म तिथे झाला आहे, उगम, म्हणूनच त्याला पंचगंगा असं नाव दिलं आहे. आणि हाच तो क्षण ज्या क्षणासाठी आम्ही खरं तर ही ट्रिप प्लॅन केली होती पूर्ण. आणि हेच ते मंदिर, कृष्णाबाई मंदिर. खूप सुंदर हे मंदिर आहे आणि त्यासमोरचं दृश्य तर अतिशय अप्रतिम आहे. अक्षरशः 1-2 तास आम्ही इथेच घुटमळलो आणि असा होता आमचा फर्स्ट डे इन महाबळेश्वर.